या अर्थसंकल्पामध्ये जुलैच्या पावसाळी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाली। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षाच्या प्रत्येक महिलेला 1500 रुपये दर महिना असा पगार चालू झालेला आहे। सगळ्या महिला वर्गामधनं या योजनेचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे आणि सगळ्या महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार झालाच ना ताई। सगळा महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार चालू होणार आहे, हक्काचे पैसे खात्यावर पडणारे, साडी चोळी करता, त्यांच्या जेवणाकरता, बांगड्या करता बाहेर नाही, पण महाराष्ट्र सरकारने भावाने बहिणीला दिलेली भेट आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून तेर असो किंवा बाकीच्या गावांमध्ये मी जाऊन बायकांनी फॉर्म भरून आता आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी फॉर्म देऊन कुठल्याही महिलेला कुठल्या सेतू केंद्रामध्ये पळा काढून कोणाला पैसे देऊन हे योजनेचा लाभ घ्यायची गरज नाही। आपले कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या घरी येऊन सगळ्यांचे फॉर्म भरून घेतील आणि या 15 जुलैपर्यंत पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त सगळ्या महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि त्याचाच एक भाग म्हणून या महिलांना या योजनेची माहिती व्हावी आणि त्याचा त्यांनी लाभ घ्यावा याच्यासाठी आजची बैठक ऑर्गनाईज करण्यात। महायुतीच्या वतीनं आणखी कुठल्या योजना आहेत की त्या महिला सक्षमी निर्णय जो माझ्या मते झालेला आम्हा महिलांसाठी ते म्हणजे सर्व मुलींचं शिक्षण अगदी पदव्युत्तर सुद्धा म्हणजे MBBS झाली तर MD MS डॉक्टरचं इंजिनिअरिंगचं लॉ असेल आर्किटेक्ट करण्याचं असो नर्सिंग असो सगळ्या मुलींचं शिक्षण महाराष्ट्र सरकारने यापुढे मोफत होणार आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकार महिलांच्या शिक्षणाचा भार उचलणार आहे, त्यामुळे आम्हा महिलांसाठी मुलींसाठी खूप मोठी गोष्ट झाली आहे आमचं शिक्षण सुकर होण्यासाठी आणि आम्ही जास्तीत जास्त वेगवेगळे क्षितिज पार करण्यासाठी आम्हाला आमच्या शिक्षणाला सरकार मदत करते, खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी झाली आहे। तिसरी गोष्ट पर्यटन स्थळामध्ये महिलांना 15 लाख रुपये व्याज परतावा कर्ज मिळतं आहे। माझं तेर हे एक मोठं पर्यटन केंद्र आहे जिल्ह्यामधलं धाराशिव, त्यामुळे मी आजच्या या बैठकीमध्ये माझ्या तेरमधल्या सगळ्या महिलांनी 15 लाखपर्यंतचा कर्जाचा लाभ घेऊन आपल्या या पर्यटन स्थळामध्ये वेगवेगळे छोटे छोटे उद्योग करून स्वावलंबी व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्याच्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी 15 लाखाचं कर्ज घ्यावं हे या योजना पण सांगायला मी आज इकडे आलेले होते। बऱ्याच योजना सरकारने चालू केल्या, उज्ज्वला गॅसचं जे ज्यांच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे त्यांना आता वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे। गॅस भाववाढीबद्दल ज्या महिलांमध्ये कुठेतरी थोडीशी नाराजी होती त्या महिलांना आता स्वयंपाक करताना किंवा घरचा खर्च भागवताना तारांबळ उडणार नाहीये, कारण गॅस 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे। एक छोटीशी भेट भावाकडनं त्यांच्यासाठी आलेली आहे, ही पण एक मोठी गोष्ट झाली। बऱ्याच योजना महिलांसाठी झाल्यात, त्यातल्या ह्या प्रमुख या अर्थसंकल्पातल्या योजना। मागच्या अर्थसंकल्पात महिलांचं बसचं अर्ध तिकीट असो किंवा आता याच्या पुढच्या काळामध्ये 65 वयाच्या वरच्या वयस्कर लोकांना तीर्थक्षेत्राची सफर मोफत होणार आहे, ही याची योजना। पण अशा बऱ्याच योजना या महायुतीच्या सरकारने केल्यात, त्याचं महिला वर्गाकडनं तरी खूप मोठ्या प्रमाणात स्वागत होतं।